सर नमस्कार. शिवजयंती 19 तारखेला आहे, कशा प्रकारचं नियोजन झालेलं आहे? श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती सन 2026 शिवनेरी जुन्नर या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, त्याचबरोबर शहरात येणारे शिवभक्त आणि शहरात येणारे गाड्या यांचं नियोजन करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे 2 अप्पर पोलीस अधीक्षक, 6 पोलीस उपअधीक्षक, 28 पोलीस निरीक्षक, 89 API PSI आणि 592 पोलीस कर्मचारी होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सर्वप्रथम शिवनेरी येथे येणाऱ्या सर्व शिवभक्तांचे मी पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे सहर्ष स्वागत करतो आणि शिवनेरीकडे येत असताना काही सूचनांचं त्यांनी पालन करावं असं मी त्यांना आवाहन करतो. शिवनेरीकडे येताना ज्या ठिकाणी बॅरिकेड किंवा डायव्हर्जन केलेलं आहे तर त्या ठिकाणी दिलेल्या डायव्हर्जनच्या डायरेक्शनप्रमाणे आपण त्या ठिकाणच्या पार्किंगमध्ये आपल्या गाड्या लावाव्या. साधारणतः 20 पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. प्रशस्त पार्किंग आहे. तातवडेचं सगळ्यात मोठं पार्किंग आहे. सर्वांना विनंती आहे की आपण पार्किंगमध्येच गाड्या लावाव्या, जेणेकरून पाठीमागून जर गाड्या येत असतील तर ट्रॅफिक जाम होणार नाही. त्याचबरोबर गडावरती जाताना गर्दी गोंधळ करू नये. वरून गडावरून जे खाली येत आहेत त्यांना आपण प्रथम प्राधान्य द्यावं. त्याचबरोबर गडावरती चढत असताना त्या 3 ठिकाणी LED स्क्रीनची व्यवस्था केली आहे. गडावरती सकाळी जो शासकीय कार्यक्रम आहे या 3 ठिकाणी आपल्याला पाहता येईल. त्याच्यामुळे त्याचबरोबर रात्रीच्या वेळी गडावरती जास्त वेळ थांबू नये, झाडाझुडपांमध्ये जाऊ नये आणि गडाचा एकदम स्टीप उतार आहे, तर जो पारंपरिक मार्ग आहे तो सोडून तर कोणत्याही मार्गाने आपण वरती जाऊ नये. आलेल्या परत एकदा मी सर्व शिवभक्तांचे स्वागत करतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.